कसे आहात सगळे? मी अस्मी तुमचं स्वागत करते द डेली डायरीज विथ अस्मीमध्ये. तर आज बघू चला आजचा दिवस कसा जातो आणि आम्ही काय काय धमाल करतो. तर आज फिश आहेत. मला खूप आवडतात आणि माझ्याबरोबर माझ्या पोरींनाही खूप 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 आवडतात. तशाच खूप दिवसांनी आणले कारण आम्ही खूप आजारी होतो मध्ये, त्यामुळे जमलं नव्हतं. सो छान फिश अशी धुवून छान स्वच्छ करून घेतले होते आणि चेक करत होते की किती आणलेत. ॲक्च्युली आम्हाला करी वगैरे असं काहीच आवडत नाही कोणालाच, सगळ्यांना असे फ्राय केलेलेच आवडतात. त्यामुळे मी सगळेच फ्राय करायलाच घेतले होते आणि करायला घेतले. त्यामध्ये मी छान अशी हळद, मीठ, चटणी आपली असते जी लाल तिखट, आमचा कोल्हापुरी मसाला होता तो टाकला. त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकली आणि थोडंसं चपातीचं पीठ आणि तांदळाचं पीठ होतं तेही टाकलं मी आणि छान असे मॅरिनेट करून घेतले. आणि रव्यामध्ये बनवलेले फिश आम्हाला खूप आवडतात आणि मी ते करायला घेतले. आणि मी इकडे सगळं करत असताना मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं आणि ते खूप गरम झालं होतं. त्यामुळे फिश त्यामध्ये सोडल्या ते खूप तडतडत होतं खरं तर. आणि मी घाबरलीच फर्स्ट टाईम, कारण थोडेसे उडून आले होते ते. आणि इट्स ओके, या सगळ्या गोष्टी होतच राहतात. आपण रोज जेवण करतो आणि रोज या गोष्टी होत राहतात. कित्येक वेळ आपल्याला भाजतं, काही तेलाचे थेंब उडून येतात, कधी तवा भाजतो किंवा कधी काहीतरी चमचा भाजतो. खूप काही काही होतच असतं. सो बघू आज काय काय. आणि आज नशीब मला अंशू करू देते. बघू आता ती एंडिंगपर्यंत सगळं जेवण करू देते का, कारण आमच्या घरी काही खास मेनू असेल ना, अंशूची रडारड, तिचा गोंधळ हा चालूच असतो. आणि जेव्हा केव्हा मी साडी घालते तेव्हा तर ती माझ्या मागे मागेच फिरत असते दिवसभर. का कारण काही माहिती नाही. आणि तीच असं नाही, ती काही खूप मागे मागे फिरत असते माझ्या. तिचा इतका छान वास येतो ना, चांगले झाले. तुम्ही म्हणालीला वासावरून कसं कळलं की चांगले झालेत, पण खरं तर जेवण ना त्या जेवणाच्या येणाऱ्या वासावरून समजतं की ते चांगले झाले की नाही झाले. सो हा माझा अंदाज आहे, बाकी लोकांचं मला इतकं काही माहीत नाही. कोणासाठी आहे फिश? है ना बेबी? काय फिशी? मम्मी का फिशी का डोले बघ मोठे ह्याच्यात का टाकलीस मम्मा? ह्याच्यात का टाकलीस? ऑइल ऑइल ह्याच्यात फिश. मला पण टाकायचं ऑइल मध्ये फिश. मम्मा फिश कुठे टाकलीस? मला पण टाकायचं. मम्मी पण ना बाबू, इथं तेल आहे आणि जर तेल भाजलं ना खूप दुखतं, माहितीये ना? कुठे ते? बघ इकडे वर ठेवलंय तेल, बघ वरती वरती बघ. कुठे वर? मम्मी मला पण टाकायचं ते. मध्ये मध्ये उड्या नाही मारायच्या प्लीज. मग मला देणार ते? ए मम्मा मला देणार मग ते? बनवल्यावर देणार. नाही जास्त नाही, मला पण. मम्मा मला शिकव ना. तू अजून छोटी आहेस. शिकव ना. नाही कधी शिकवणार तू? जरा शेणी मोठी झालीस की शिकव. नाही. तुम्हाला खायला देतो. नाही
आता आहे ना किती क्वेश्चन्स असतात. ही लाडू एवढीशी आहे आणि हे फिश होईपर्यंत तिने मला मगापासून ना कित्येक फेऱ्या मारल्यात की मम्मा झालं का, मला भूक लागली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिला स्वतःला फिश करायची होते. तिला बघायचं होतं, तिचं रोज चालू असतं मी काहीतरी नवीन बनवत असेल ना, मम्मा मला शिकव, मला हे कर, मला ते कर, हेच चालू असतं. मला दाखव ना की तू कसं करतेस, कसं बनवतेस, मला शिकवतच नाही तू. हे सतत क्वेश्चन आणि ठरलेले असतात तिची. मुलगी होती ना अंशू, ज्या दिवशी स्पेशल काही असेल त्या दिवशी गोंधळ करतेच. आणि शेवटी तिने जो घालायचा होता ना तो गोंधळ घातलाच आज. हे असे नखरे चालू आहेत, रडारड करायची असते. हा आगाऊपणा करते तू. आणि असा गोंधळ गडबड ह्या सगळ्या गोष्टी करत ना त्या दोघींच्या गोंधळात माझा एकदाचा स्वयंपाक करून झाला. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.